श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 9. चंदूमुखीन आणि कांधवले. ज्येष्ठ मासातील ही गोष्ट. श्री गजानन महाराजांची स्वारी बंकटलालच्या घरी होती. त्यांच्या अवतीभोवती बसलेल्या भक्त मंडळींपैकी चंदूमुखीन याला श्री महाराजांनी खूण करून जवळ बोलावले व त्याच्या घरातून 2 कान्हवले आणावयास सांगितले. चंदूने श्री गजानन महाराजांना त्यांच्या घरी कान्हवले नसल्याचे सांगितले. तरीही श्री गजानन महाराज, तुझ्या घरात कान्हवले आहेत, तेच घेऊन ये, असे त्याला सांगू लागले. अखेरीस निरुपायाने चंदू घरी गेला आणि घडलेली हकीकत पत्नीला सांगता झाला. चंदूचे बोलणे ऐकून त्याची पत्नी विचारात पडली. तिने काही दिवसांपूर्वी कान्हवले बनवले होते, मात्र त्यातील एकही शिल्लक उरला नव्हता. तरीही श्री गजानन महाराजांच्या सांगण्यावरून विसंबून ती शोध घेऊ लागली असता तिला उतरंडीवरील एका डब्यात 2 कांधवले सापडले. इतक्या दिवसानंतरही ते कांधवले खराब झाले नव्हते. श्री गजानन महाराजांचे अंतर्ज्ञान पाहून पतीपत्नी दोघेही आश्चर्यचकित झाले. चंदूने श्री गजानन महाराजांना कांधवले नेऊन दिले आणि घडलेला प्रसंग सांगितला. तेव्हा सर्व भक्त मंडळीही थक्क झाली. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 10. कोरडी विहीर जलमय झाली. वैशाख मासातील घटना. श्री गजानन महाराज फिरत फिरत अकोला गावास गेले. त्यांना तहान लागली होती, मात्र कोठेही त्यांना पिण्यास पाणी मिळेना. इतक्यात त्यांचे लक्ष शेतात काम करणाऱ्या भास्कर पाटलांकडे गेले. श्री गजानन महाराजांनी भास्कराकडे पाणी मागितले, परंतु त्यांनी पाणी तर दिले नाहीच, शिवाय रागावून बरेच काही सुनावले. हताश झालेले श्री गजानन महाराज जवळच्या विहिरीवर गेले. हे पाहून भास्कर म्हणाले, अरे वेड्या, ती विहीर 12 वर्षांपासून कोरडी आहे. हे ऐकल्यावर खिन्न झालेल्या श्री गजानन महाराजांनी परमेश्वराची आळवणी केली. अकोला गाव पाण्यावाचून तहानलेले आहे असे सांगत ईश्वराची प्रार्थना केली. श्री गजानन महाराजांनी तळमळीने केलेल्या या आव्हानाला परमेश्वराचा प्रतिसाद लाभला अन 12 वर्षे कोरडी पडलेली ती विहीर क्षणार्धात पाण्याने भरून वाहू लागली. हे दृश्य पाहून अचंबित झालेले भास्कर श्री महाराजांना शरण गेले आणि संसाराचा त्याग करून त्यांच्या सेवेत रुजू झाले. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 11. मधमाशांनी चावे घेतले. एकदा बंकटलालने श्री गजानन महाराजांना आपल्या शेतावर मक्याची कणसे खाण्याकरिता नेले. कणसे भाजत असताना उसळलेल्या धुरामुळे जवळच्या झाडांवरील मधमाशा खवळल्या. हे लक्षात येताच सर्व भक्तगण तेथून पळाले. श्री गजानन महाराज मात्र तिथेच शांतपणे बसून राहिले. मधमाशांनी श्री महाराजांना खूप चावे घेतले. काही काळानंतर बंकटलालने तिथवर येण्याचे धाडस दाखविताच श्री गजानन महाराजांनी मधमाशांना निघून जाण्याची आज्ञा केली. मधमाशा तिथून लागलीच निघूनही गेल्या. पुढे श्री गजानन महाराजांनी योग प्रभावाचा अवलंब करून त्यांच्या शरीरात रुतलेले मधमाशांचे काटे बाहेर काढले. तेव्हा तिथल्या भक्तांना श्री गजानन महाराजांच्या योग सामर्थ्याची चुणूक अनुभवता आली. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 12. व्रजभूषण पंडित यास मार्गदर्शन केले. दर्यापूर नजीकच्या शिवरगारी व्रजभूषण नावाचा ज्ञानी पंडित राहत होता. त्याचे आचरण सात्विक वृत्तीचे होते. कर्ममार्गानुसार नित्य पूजापाठ व व्रत उपासना यामध्ये तो कधीही खंड पडू देत नसे. गावोगाव भटकंती करताना एके दिवशी शिवर येथे गेलेल्या श्री गजानन महाराजांची व्रजभूषणाशी भेट झाली. व्रजभूषण कृतार्थ झाला. श्री गजानन महाराजांनी त्याला योग्य तो बोध केला. श्री गजानन महाराजांच्या दर्शनामुळे व्रजभूषणास त्याच्या तपाचरणाचे फळ लाभले. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 11. वेदविद्येचा जाणता. श्री गजानन महाराजांची कीर्ती ऐकल्यावर आपल्या मनात अनेक हेतू ठेवून बरेच जण शेगावात येत असत. एकदा खंडू पाटील यांच्या घरी श्री महाराज मुक्कामास असताना त्यांच्या दर्शनासाठी काही साधू आले. तेव्हा श्री गजानन महाराज झोपलेले असल्याने त्यांना जागे करण्यासाठी साधू वेदातील काही मंत्र व ऋचा उच्चारू लागले. त्यांच्या मंत्रोच्चारणामध्ये अनेक चुका होत्या, मात्र त्या चुका न सुधारता साधू मंत्रोच्चारण करीत राहिल्याचे पाहून श्री गजानन महाराज उठले व त्यांनी तेच मंत्र खणखणीत आवाजात अचूक व सुस्पष्टपणे म्हटले. इतकेच नाही तर घडल्या प्रकारावरून त्यांनी त्या साधूंची खरडपट्टी काढली. त्यामुळे ते सर्व साधू वरमले आणि आपली चूक मान्य करून मार्गस्थ झाले.
श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 14. दांभिक गोसाव्यांचे गर्वहरण. एकदा काही गोसाव्यांनी श्री गजानन महाराजांसमोर आख्यान मांडताना शस्त्र वा अग्नी आत्म्याचा नाश करू शकत नाही असे सांगितले. तोच श्री गजानन महाराजांनी एक लीला केली. त्यांच्या चिलमीतून आगीचे किटाळ गादीवर पडले आणि क्षणार्धात गादीसह पलंगाने पेट घेतला. भोवतालकी मंडळी घाबरली, मात्र श्री महाराज आगीच्या ज्वाळांमध्ये शांत बसले होते. त्यांनी गोसाव्यांचा मुख्य ब्रह्मगिरी गोसावियाला शस्त्र वा अग्नी आत्म्याचा नाश करू शकत नाही हे सिद्ध करण्यास सांगितले. तेव्हा ब्रह्मगिरी श्री गजानन महाराजांना शरण आला. आपणाकडे केवळ पुस्तकी पांडित्य असून आपण अनुभवशून्य आहोत हे त्यांनी मान्य केले. तेव्हा श्री गजानन महाराजांनी समजुतीचे 4 शब्द सांगून त्यांना क्षमा केली. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 15. द्वाड घोडा शांत झाला. प्रख्यात कीर्तनकार गोविंदबुवा टाकळीकर त्यांच्या द्वाड घोड्याबरोबर शेगाव येथे कीर्तनासाठी आले होते. गोविंदबुवांचा हा मस्तीखोर घोडा कुणासही चावत असे, क्षणार्धात उधळत असे आणि नाना प्रकारे त्रास देत असे. त्या दिवशी गोविंदबुवा घोड्यास बांधण्याकरिता साखळदंड आणण्यास विसरले होते. त्यांनी घोड्यास कसेतरी बांधून उभे केले खरे, मात्र तो दंगा न करता नीट स्थिर राहील याची त्यांना शाश्वती नव्हती. गोविंदबुवांनी रात्री उशिरा उठून पाहिले तो घोडा शांतपणे उभा होता. गोविंदबुवांना आश्चर्य वाटले, म्हणून ते कुतूहलाने कंदील घेऊन घोड्यापाशी आले. तेव्हा श्री गजानन महाराज घोड्याच्या पायाखाली झोपलेले असल्याचे त्यांना दिसले. हे दृश्य पाहून गोविंदबुवांचे डोळे भरून आले. श्री गजानन महाराजांच्या सहवासामुळे हा द्वाड घोडा पुढे कायमचा शांत झाला. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 16. बाळकृष्णबुवांना समर्थ दर्शन घडले. नित्यनेमाने सज्जनगडाच्या पायी वारी करणाऱ्या बाळापूर येथील बाळकृष्णबुवा रामदासींना वार्धक्यामुळे सज्जनगडाची पायीवारी नियमित चालू ठेवणे अवघड झाले होते. त्यांच्या त्या अखेरच्या पायीवारी दरम्यान सज्जनगडाहून परतण्याच्या आदल्या रात्री समर्थ रामदासांनी त्यांना स्वप्नदृष्टांताद्वारे "तू यापुढे गडावर येऊ नकोस, मी तुझ्या घरी उत्सवास येईन" असे आश्वासन दिले. समर्थांच्या वचनावर भरवसा ठेवून पुढील वर्षी बाळकृष्णबुवांनी पत्नीसह घरी दासनवमीचा उत्सव केला. त्यावेळी श्री गजानन महाराज त्यांच्या घरी दाखल झाले आणि पतीपत्नी उभयतांस श्री रामदास स्वामींच्या रूपात दर्शन देऊन समर्थांचे आश्वासन आणि बुवांची इच्छा देखील पूर्ण केली. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 17. बाळाभाऊंच्या योग्यतेची पारख. श्री गजानन महाराजांमधील श्रद्धा, भक्तिपायी घराचा, नोकरीचा त्याग करणाऱ्या बाळाभाऊंनी श्री महाराजांच्या सेवेत कायमस्वरूपी राहण्याचा निश्चय केला. बाळाभाऊंचे हे वागणे काही सेवेकरी व भास्कर पाटील यांना आवडले नाही. बाळाभाऊंनी आपल्या घरी निघून जावे यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, त्यांचा अपमानही केला. तेव्हा बाळाभाऊंविषयीचे त्यांचे हे अज्ञान दूर करण्यासाठी श्री गजानन महाराजांनी बाळाभाऊंना काठी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. बाळाभाऊ निश्चित खाली पडले. कित्येकांस वाटले की मार सहन न झाल्यामुळे ते बेशुद्ध झाले असावे, पण श्री गजानन महाराजांनी हाक मारताच बाळाभाऊ ताडकन उठले. त्याच्या अंगावर माराचे वळ देखील उमटले नव्हते. या कृतीद्वारे श्री महाराजांनी बाळाभाऊंची योग्यता सर्वांना दाखवून दिली. सर्वांनी बाळाभाऊंचा अधिकार मान्य केला. बाळाभाऊ श्री गजानन महाराजांचे उत्तम सेवेकरी, उत्तराधिकारी होते.